नाशिक निर्मल राष्ट्रीय महामार्ग 61-222 या मार्गावर बारड या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्यासाठी बारड येथील उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांनी रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन दिले होते। त्या अनुषंगाने मुदखेड तहसीलदार यांनी बारड पोलीस स्टेशन या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। मुदखेड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग यांच्यावर सारखे अपघात होत असल्यामुळे बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला। त्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर गतिरोधक न बसवल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पोलीस स्टेशन बारड या ठिकाणी आनंद देऊळगावकर तहसीलदार मुदखेड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग यांच्यावर गतिरोधक बसवण्यासाठी चर्चा करून राष्ट्रीय महामार्गावर कोणकोणत्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची आवश्यकता आहे याची पाहणी करण्यात आली। या बैठकीस आनंद देऊळगावकर तहसीलदार, संतोष केदासे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बारड, बाळासाहेब देशमुख उपसरपंच बारड, हाटकर उप अभियंता, राजेश यलगुलवार ट्रॅफिक पोलीस निरीक्षक, हनुमंत कौले पोलीस उपनिरीक्षक, सिराज अहमद निखिल कन्स्ट्रक्शन, तरटे एसबी मंडळ अधिकारी, देशपांडे एपी तलाठी बारड, एजी मानेरवाड पीडब्ल्यूडी मुदखेड आदींची उपस्थिती होती। तालुकास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या अनुषंगाने बारडला मागे काही घटनांनुसार किंवा काही होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांनुसार आपण या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये ते कुठे गतिरोधक करावे किंवा काय उपाययोजना करता येईल या अनुषंगाने सर्व तालुकास्तरीय अधिकारी, त्यासोबत नॅशनल हायवेचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, मग ग्रामपंचायतचे उपसरपंच आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आणि याचा पद्धतीने विचार करून वाहतुकीची व्यवस्था कशी व्यवस्थित करता येईल, वाहतूक व्यवस्था कशी करता येईल हा प्रस्ताव परिपूर्णरित्या आपण जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवतो। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।